प्रतिपंढरपूर म्हणून असणारं आपलं हे कडूस नगरी, हे कडूस गाव, का ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायची कीर्तनं झाली, जगद्गुरु तुकोबराचा पदस्पर्श या ठिकाणी झाला. पंढरीश पांडुरंग परमात्मा माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा या 6-7 दिवसाच्या कालखंडामध्ये भगवंत या ठिकाणी असतात. अतिशय पवित्र असणारं हे स्थळ आहे, हे गाव आहे. आणि त्या गावामध्ये चाललेलं आपलं अखंड हरिनाम सप्ताह सातत्यानं गेले 21 वर्ष पूर्ण केलं. आता 22 वर्ष आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. त्या माध्यमातून हा कीर्तनाचा योग आहे. ज्या वेळेमध्ये माणसाच्या अंतकरणामध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस भक्ती ओतपोत भरली जाते, ज्या वेळेमध्ये भक्ती खूप माणसाच्या आयुष्यामध्ये होती जाते ना, त्यानंतर ती भक्ती केल्याच्या नंतर आपल्याला भक्तीचे कोणकोणत्या पद्धतीचे फायदे होतात किंवा भगवंत आपल्यावरती कशा पद्धतीची कृपा करतो याचं सुंदर असं वर्णन करणारा अभंगाच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल तसा जर विचार पाहिला तर आजच्या समाजातली जी लोक आहेत, ह्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये एक गणित आहे, ज्याचं नाव आहे फायदा. त्या गणिताचं नाव काय? फायदा. तो प्रपंच असू किंवा तो परमार्थ असू, लोक फायद्याशिवाय आजकाल काहीच करायला पाहत नाही. बरोबर नसेल? फायद्याशिवाय कुणीच काही करत नाही. जगातला कोणताही व्यापार असू द्या, तो परमार्थाचा. परमार्थाला व्यापार नाही म्हणता यायचं, केला काही जणांना भाग सोडून द्या. पण प्रपंचाचा जो व्यापार आहे, हा व्यापार फायद्याशिवाय चालत नाही. जोपर्यंत आपल्याला कोणत्या गोष्टीचा जगद्गुरु तुकोबराचं ज्ञान होतं, जगद्गुरु तुकोबर हे जाणून बसले होते, त्यामुळे तुकोबरांच्या लक्षामध्ये ही गोष्ट प्रखरपणे आली. तुकोबरा म्हणजे आजकालच्या कालखंडामध्ये त्यांच्याच वेळेमधले लोक परमार्थ करतात. हा परमार्थ केल्यानंतर परमार्थापासून काय भेटतं हे त्यांना त्याच्याशी काही मतलब नाही. फक्त देवाचं नामस्मरण करणं ही अंतकरणामध्ये शुद्ध इच्छा आहे, त्या माध्यमातून करतात. पण तुकोबरांना माहिती, येणारा पुढचा कालखंड आणि येणाऱ्या कालखंडामधले जे पुढचे भक्त असतील किंवा समाजातील लोक असतील, ते लोक पहिल्यांदा प्रूफ मागणार. तुकोबरा म्हणतात, हो तुकोबरा, तुमच्या देवाचं नामस्मरण आम्ही करू, हरकत नाही, काही हरकत नाही, 100% करणार. पण त्या देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर आम्हाला फायदा काय होईल हे पहिले सांगा. फायदा जाणून घेतल्याशिवाय मनुष्य कोणतीही गोष्ट करत नाही. साधू संतांना सांगितलं, भगवंताचं नामस्मरण घेतल्यानंतर तुम्हाला मुक्ती किंवा मोक्ष मिळेल. ठीक आहे, अजून देवाचं नामस्मरण केल्यानंतर अजून काय मिळेल? महाराज म्हणतात, काय मी उद्धार पावेल, काही कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अरे देवाचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला मुक्ती मिळेल, आम्ही संसार सागर तरून जाऊ, आम्ही मोक्षापर्यंत जाऊन पोहोचू का? तुकोबराय म्हटले, भक्ती केल्यानंतर हे तर होणारच आहे. ज्यानं देवाचं नामस्मरण शुद्ध अंतकरणापासून घेतलं तो मोक्षापर्यंत गेला. पण वाक्याला अंडरलाईन करून घ्या, तिथं शुद्ध हा शब्द आलाय, है की नाही? शुद्ध ज्याचा भाव. भक्तीमध्ये सगळ्यात शुद्ध जर कशाला असेल तर ती भावाला आहे. ज्याचा भाव शुद्ध होतो त्याला देव लांब नसतो. पण ज्याच्या अंतकरणातला भाव शुद्ध झाला नाही, भक्त कितीही पराकोटीला जाऊ द्या, पण अंतकरणातला जर भाव शुद्ध नसेल, आयुष्याच्या आयुष्य माणसाची निघून जातात, तर भगवंत स्वप्नात सुद्धा येत नाही. सगळ्यात महत्वाचं जी भक्तीमध्ये दिलेली आहे ती शुद्ध भावाला दिली आहे. विठाला त्यावेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरा समाजातील प्रत्येक जीवाला सांगत होते, बाबा रे, देवाचं नामस्मरण करा. जर तुम्ही देवाचं नामस्मरण केले, तुम्ही उद्धरून जाणार आहे, तुम्हाला मुक्तता होणार आहे, तुम्हाला सगळ्या या गोष्टी सांगत होत्या. पण काही लोक जगद्गुरु तुकोबरा म्हटले, महाराज, ही मुक्ती नावाची गोष्ट किंवा मोक्ष नावाचा गोष्ट हा मेल्यानंतर भेटतो. जिवंतपणामध्ये कोण? त्यांची धारणा माणसाची काय असते, हा मृत्यूनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे. बर, जो इथनं गेला, आपण म्हणू तो मोक्षाला गेला, तो सांगायला आतापर्यंत काही आला नाही. त्यामुळं गेला याची गॅरंटी तरी काय? आम्ही मान्य करायचं, आमका मोक्षाला गेला, आमका मुक्तीला प्राप्त झाला. सोय नाही, सुविधा नाही अशी का तिथं गेलेला माणूस पाहतो
ईमेल करतो, व्हॉट्सअपवरती मेसेज का असं आहे काही? एखादा गेला, चला बाबा आता मोक्षाला आपण प्राप्त झालेलो आहे, मी मुक्तीमध्ये आहे, खालच्या लोकांना फोन करून सांगतो का? नाही. आपण ती पाहिली नाही, आणि जे पाहायला गेले ते सांगायला अजून खाली आले नाही. त्यामुळे तुकोबराया हे मोक्ष मुक्ती वगैरे हा विषय सोडून द्या. व्यावहारिक जीव आहोत आम्ही, संसारिक जीव आहोत आम्ही. आमचा प्रपंचाचा व्यवसाय व्यवहार सांभाळत असताना जर आम्ही देवाचं नामस्मरण केलं तर मूळ माणसाला जीवन जगण्यासाठी काही लागत असतं ना, मग त्याच्यामधलं काय आम्हाला प्राप्त होईल हो तुकोबराया? तुकोबराया म्हणले सांगू, जर त्या भगवंताचं जर नामस्मरण आयुष्यामध्ये केलं, मुखानं जर केलं, शुद्ध अंतकरणानं जर केलं, तर त्याच्यापासून कशाची प्राप्ती होते, कशाची प्राप्ती होते ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, दयाचे हाती, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, दयाचे हाती, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, दयाचे हाती, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, दयाचे हाते, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, भक्तीचे देवर्म, दयाचे हाती, 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 जय गरी शांती क्षमा दया, जय गरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी, अष्टमहासिद्धी, अष्टमहासिद्धी ओळखत द्वारी, अष्टमहासिद्धी, अष्टमहासिद्धी, अष्टमहासिद्धी ओळखत अष्टमहासिद्धी ओळखत द्वारी, महाराज म्हणतात जर भगवंताची जर भक्ती केली, त्या भक्तीतून कोणते फायदे होतात? कारण का अभंग मोठा आहे, प्रस्तावनेत वेळ घालवण्यात मजाच नाही. त्याचं चिंतन झालं पाहिजे. जर भगवंताची जर भक्ती केली, त्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणते फायदे होतात? महाराज म्हणतात भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमा, दया. त्याला 3 गोष्टी मिळतात. पण कुणाला? ज्याला खरं भक्तीचं वर्म कळालं त्याला. मी मगाशीच सांगून गेलो, एखाद वेळेमध्ये दोन्ही गोष्टी सारख्या दिसतात, दोन्ही गोष्टी सारख्या दिसतात. थोडक्यामध्ये लहान लहान ज्यावेळेस आपण कावळ्याची आणि कोकिळीची पिल्ल पाहतो, कशाची? कावळ्याची आणि कोकिळीची पिल्ल पाहतो, ते लहानपणी जेमतेम सारखीच असतात, फरक आपल्याला कळत नाही. पण ज्या वेळेमध्ये ते ओरडतात त्यावेळेस त्याचा फरक कळतो, किंवा जसे जसे ते मोठे होतात तसे फरक कळतो. तसं भक्ती सुद्धा आणि अभक्ती सुद्धा या दोन्ही गोष्टी त्या पिलासारख्या आहेत. सुरुवातीला दोन्ही सारख्या वाटतात, मग भक्ती असू द्या किंवा अभक्ती असू द्या, सुरुवातीला दोन्ही गोष्टी सारख्या वाटतात. पण तदनंतर जशी जशी ती भक्ती प्रफुल्लित होत जाते, मोठी मोठी होत जाते, त्यानंतर दोन्हीतला भेद कळायला सुरुवात होतो. महाराज सांगतात दोन्ही दिसती सारखी, परिवर्म जाणे तो पारखी. दोन्ही गोष्टी सारखी दिसतात, पण ज्याला वर्म कळाला तो वर्म जाणणारा पारखी म्हणतात त्याला. त्याचा भक्तीचा सुद्धा वर्म कळालं पाहिजे.
भक्ती नक्की कशानं फुलून दिसते, देवाला भक्तीसाठी काय लागतं, कोणत्या गोष्टी केल्यानंतर भगवंताला आवड निर्माण होते त्या भक्तीमध्ये, किंवा आपण केलेली भक्ती देवाला आवडते, त्यासाठी भक्तीचं वर्म कळालं पाहिजे. ज्याला भक्तीचं वर्म कळालं त्याला दया, क्षमा, शांती हे 3 गुण त्याच्याजवळ बसतात. मग आपण सुद्धा विषयामध्ये भक्ती करतो. कमी जास्त प्रमाणामध्ये मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव भक्ती करत असतो. देवाची आराधना करतो, देवाचा धावा करतो, देवाचं भजन करतो. प्रत्येक जीव, जगातला कोणताच माणूस असा नाहीये का तो देवाचं भजन करत नाही. जगातली सगळी लोक देवाचं भजन करतात, याचा अर्थ देव सगळ्यांनाच भेटला असंही होत नाही. भक्तीच्या मार्गावरती सगळे चाललंय, देव सगळ्यांना भेटत नाही. मग का भेटत नाही? आपण कधीतरी याचं कारणाचा शोध लावावा. मीही भक्ती करतो, मग मला देव का मिळत नाही? मीही भजन करतो, का मला ती अवस्था प्राप्त होत नाही? मला का देवाचा साक्षात्कार होत नाही? याचं चिंतन जर आपण केलं तर आपल्या लक्षामध्ये ते आपल्या भक्तीमध्ये काही दोष आहेत. दोष काय आहेत आपल्या भक्तीमध्ये? दोष. आपली भक्ती शुद्ध राहिली नाही, त्या भक्तीमध्ये दोष आले, याचा परिणाम भक्ती अशुद्ध झाली, भक्तीमध्ये दोष निर्माण झाले, त्याचा परिणाम जे तुकोबर हे 3 गुण सांगतात का भक्ती केल्यानंतर मिळतात, त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचतच नाही. आम्ही तिथनं पाठीमागचं सगळं उरकून घेतो. का तर भक्तीतले आलेले दोष आम्हाला तिथपर्यंत जाऊ शकत. सांगून जाईल मी तुम्हाला काय आपल्या भक्तीमध्ये दोष आहे. प्रत्येकाच्या भक्तीतले प्रत्येकानं शोधून पहा. हा जनरल विषय सांगतो मी सगळ्यांचा. आपल्या भक्तीमध्ये काय शिरलं, कोणते दोष शिरले? महाराज म्हणतात आपल्या भक्तीमध्ये पहिला दोष आला, त्याचं नाव आहे लोभ. आपल्या भक्तीमध्ये लोभ निर्माण झाला, पहिला दोष. नंबर 2, आपल्या भक्तीमध्ये दंभ निर्माण झाला. नंबर 2 आणि नंबर 3, आपल्या भक्तीमध्ये व्यभिचार निर्माण झाला. विठाला विठाला. आपल्या भक्तीतला पहिला दोष आहे, त्या दोषाचं नाव आहे लोभ. संसारिकाला लोभ असा हो, संसारिकाच्या रक्तामध्येच लोभ आहे, पण परमार्थिकाला लोभ असण्याची गरज नाही. तो परमार्थिक आहे ना, त्याला का लोभाची गरज आहे? प्रपंचिक माणसाचं मान्य करू शकतो, मान्य आहे. प्रपंचिकाला वाटतं, त्याला अपेक्षा आहे, त्याला आशा आहे, पण परमार्थिकाला आशा नसावी. पण गंमत अशी झाली, आजकाल प्रापंचिक लोकांची कमी झाली, पण परमार्थिक लोकांची वाढत चालली. संतोष महाराजांना माहिती, कधी कधी एखाद्या बाबांची तारीख घ्यायच्या नंतर घ्यायची असेल तर त्यांना पहिलं विचारलं लागतं, बाबा बिदागिरी किती घेणार? मग बाबा सांगतात एवढी एवढी घेणार. आपण म्हणतो ना बाबा आमचं गाव लहान आहे, बारका बुवा बघा. म्हणजे कसं वयानं उंचीनं कशाने बारका बघायचं काय? मला एक सांगायचं, जर आपल्या भक्तीमध्ये लोभ निर्माण झाला तर किती आयुष्याचे आयुष्य जरी आपण भक्ती केली त्याचा उपयोग नाही. भक्ती ते न म्हण वैराग्य तो त्याग, भक्ती ते न म्हण वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, देहाच्या निरासे पाविजे आठाया, देहाच्या निरासे पाविजे आठाया. ब्रह्मज्ञानो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मज्ञान, देहाच्या निरासे पाविजे. भक्ती ते न म्हण वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते मन वैराग्य तो त्याग. सुंदर महाराजांना प्रमाण दिलं. त्याचं विश्लेषण थोडं मी 2 मिनिटानंतर करणार आहे. परत मला आठवण करून द्या प्रमाणाची. भक्तीमध्ये लोभ निर्माण झाला, लोभ निर्माण झाल्याचा परिणाम झाले आमची भक्तीची पातळी काय झाली? खाली उतरली. पारमार्थिकाच्या अंतःकरणामध्ये लोभ नसावा, लोभ रहित पारमार्थिकाची भक्ती ही लोभ रहित असावी.
देवाकडे काही मागावं नाही असंही माझं म्हणणं नाही. देवाजवळ मनही व्यक्त करावं, देवाला सांगावं. पण लोभ, आपला एवढा लोभ आहे महाराज, देवाच्या मंदिरात पाऊल ठेवल्या बरोबर वाढावे संतान, वाढावे संतान, हे वाढावे संतान, वाढावे संतान. रशी भावे धन धान्य, रशी भावे धन धान्य, हे वाढावे संतान, रशी भावे धन धान्य, रशी भावे धन धान्य, वाढावे संतान, ग्रही भावे धनधान्य. संसारिक मागेल याच्यामध्ये नवल नाही, पारमार्थिक सुद्धा पंढरपूरला गेले हेच म्हणतो, ह्याच्यात खरी गंमत आहे. पारमार्थिकाने हे म्हणण्याची गरजच नाही महाराज. पारमार्थिकानं फक्त एक म्हणायचं, साईतना तो दीजिए जाके कुटुंब समाय, साईतना तो दीजिए जाके कुटुंब समाय, मैं भूखा ना रहूं और साधु भी भूखा ना जाय. पारमार्थिकानं एवढंच मागावं. पारमार्थिकानं प्रपंच वाढावा आणि मुलं बाळ वाढावी याच्यासाठी नाही. देवा मला एवढंच दे, मी उपाशी राहिलो नाही पाहिजे, आणि माझ्या दारावरती एखादं याचक आला तर त्याला फक्त माझ्या दारातून विनमुख जाऊ नको, एवढंच दे, बाकी मला काहीच नको. विठाला पण आपली गंमत अशी झाली, आपण इथपर्यंत आपण मर्यादा सोडून देवाकडे अपेक्षा करतो. त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये पहिला दोष आला ज्याचं नाव आहे लोभ. हा लोभ नावाचा दोष आपल्या भक्तीमध्ये आल्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम एकच आहे की आपल्या भक्तीमध्ये दोष निर्माण झाले, लोभ नावाचा दोष. चला पुढे. दुसरा कोणता दोष आपल्या भक्तीमध्ये आला? ज्याचं नाव आहे दंभ किंवा अहंकार नावाचा. हो, भक्ती करणाऱ्या माणसामध्ये एवढा दंभ आला किंवा एवढा अहंकार आला का तो कुणालाच जुमानत नाही. बाबांना जे मागाची प्रमाण दिलं, नमन हो, वैराग्य तो त्याग. नाही मागाशी तुम्ही कोणतं प्रमाण दिलं? भक्ती ते नमन. भक्ती ते नमन. हो, बाबांचं प्रमाण आता इथे फीड बसतं. भक्ती करणाऱ्या माणसाला तो नम्र झाला पाहिजे. जर भक्ती करणाऱ्या माणसामध्ये जर नम्रता नसेल तर महाराज, ज्या भक्तीनं आपण जग प्रसन्न करू घेऊ शकत नाही त्या भक्तीनं जगनियता परमात्मा कधीच प्रसन्न करून घेऊ शकत. इथं प्रश्न असा आहे, दोन महाराज भेटले तर पहिला जी हरी कुणी घालायचा, इथून सुरुवात होते. दोन महाराज भेटलं, पहिलं जी हरी कुणी म्हणावं बा, त्यांना म्हणावं का आम्ही म्हणावं? आम्ही म्हणावं तर आमची उंची खूप मोठी, मग त्यांना म्हटलं पाहिजे. याच गडबडीमध्ये दोघेही निघून जातात, पण जे हरी कुणीच कुणाला करत नाही. याचं कारण आमच्या भक्तीमध्ये दंभ आला, आमच्या भक्तीमध्ये अहंकार आला, आम्ही स्वतःला खूप मोठं समजू लागलो. याचा परिणाम काय झाला? आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमची उंची आम्ही खूप वाढवली, पण जेवढी आमच्या दृष्टिकोनातून आमची पारमार्थिकांनी जेवढी उंची वाढवली तेवढा तो देवापासून दूर जायला लागला. हा विचार आमच्या मनामध्ये राहिला नाही. विढाला महाराज म्हणतात याला दंभ म्हणतात. दंभ म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं माणूस भेटल्यानंतर जास्त प्रेमाने बोलणं, जास्त प्रेमाने बोलणं, हा सुद्धा दंभ आहे. आणि माणूस पुढे गेल्यानंतर याचं काय घेता, हा सुद्धा दंभ आहे. म्हणजे दाखवणं एक आणि असणं एक. महाराजांच्यासाठी किती गोड प्रमाण दिलं. दंबे करू भक्ती सोंग धाबू जना, दंबे करू भक्ती सोंग धाबू जना, दंबे करू भक्ती
दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळी हा दंभ अतिशय भयानक. अंतःकरणामध्ये म्हणजे मूळ माणूस असतो एक, पण दाखवण्यासाठी तो वेगळा असतो. ज्याची अशी भक्ती होते त्याला म्हणतात दंभ. चला नसल कळाला एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. कीर्तन सुरुवात झाल्यापासून दृष्टांतच नाही, तुम्ही झोपायला लागले म्हणून एक सांगतो आता. म्हणजे तुम्ही झोपायला लागले म्हणून सांगतो, तशी मला काही गरज वाटत नाही, पण तुम्ही आता झोपायलाच लागले म्हणून सांगतो. दंभ कशाला म्हणतात? आतमध्ये एक असतं आणि बाहेर एक असतं. काय झालं, नॅशनल पार्क मुंबईला आहे बरोबर, म्हणजे आपल्याकडे त्याला राणीचा बाग म्हणतात, ते नॅशनल पार्क मुंबईला आहे. त्या नॅशनल पार्कमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत. त्या अनेक प्रकारचे प्राणी असताना त्याच्यामध्ये गोरिला नावाचं माकड आलं, विदेशामधनं आणलं गेलं गोरिला नावाचं माकड. ते गोरिला नावाचं माकड आणल्यानंतर त्या गोरिला नावाच्या माकडाची सांभाळ करण्यासाठी, त्याची देखभाल करण्यासाठी एक माणूस गरजेचा होता. मग पेपरमध्ये जाहिरात आली, परदेशातून गोरिला नावाचं माकड आलंय, त्याची देखभाल करण्यासाठी एक माणूस कामाला लागतोय आणि त्या माणसाला महिन्याचा पगार मिळेल 10,000 रुपये. एक सुशिक्षित बेकार होतं ते बेकारच, पण थोडं सुशिक्षित होतं. ते सुशिक्षित बेकार होतं, त्यानं ते वाचलं. म्हणलं बरं झालं गाड्या, नॅशनल पार्कला काम आहे. शेत लोक म्हणतील ना लग्नाच्या वेळेस सोपं पडेल, नॅशनल पार्कला आहे, मग तिथं माकड सांभाळतो का डुकर सांभाळते बघायला कोण येते? म्हणजे समज असती माणसाची नाही. एकदा आतमध्ये काम आलंय, मग ठीक आहे, काय करतोय कुणाला माहिती आहे की नाही. तो म्हणला काय हरकत नाही, ट्राय करून बघू. हा गेला. कर्मधर्म संयोगानं याचं सिलेक्शन झालं, याला 10,000ची नोकरी लागली. 10,000ची नोकरी लागली. साहेबांना सांगितलं उद्यापासून तुम्ही नोकरीला येऊ शकता. हा आनंदित घरी गेला, मित्रमंडळी जमा केले, व्याजानं पैसे काढले आणि त्यांची पहिली सोय केली, म्हणजे पार्टी केली है की नाही. कामाला लागला, 10,000ची पार्टी केली. म्हणला पहिला पगार आपके नाम, चला जाऊ द्या. 10,000ची पार्टी केली. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, व्यवस्थित अप टू डेट. आता विन बिन करू, आता त्याला यार कुणाला माहिती याला माकड सांभाळायचं आहे. विन बिन करून बॅग बी घेऊन असा मस्त साहेबासारखा बुडबीड घालून निघाला. घरातून बाहेर पाय टाकायला तेवढ्यात फोनची रिंग वाजली. हॅलो, कामाला येऊ नका. तिकडून काय म्हणले, कामाला येऊ नका. हा म्हणला काय येऊ नका? ते म्हणले अहो जे माकड तुम्हाला सांभाळायचं होतं ते माकड रात्रीच मिळेलय. आता माकड मेलंय, म्हणजे माकड सांभाळणाऱ्या माणसाची गरज नाही, मला येऊ नका. यानं बॅग खाली ठेवली, तिथं रडायला लागला. साहेब 10,000 काढलेत व्याजाने रात्री, आता काय करावं? काही करा साहेब, मला कामाला घ्या, मला त्याशिवाय जमणार नाही, मला कामाला घ्या. साहेब म्हणले ये बघू काय करायचं. हात पळतच गेला. म्हणलं साहेब मला कामाला घ्या. साहेब म्हणलं अरे माकडच मेलंय, तुला कामाला कसं काय घेऊ? बरं मला सांभाळायला राहतो का तू? माकड मेलंय ना, दुसरा कोणताही प्राणी तर सांभाळण्याजोगता नाही. एक काम कर, जाऊ दे मोरदे, आपला तू घरी जा. हा तिथं लोटांगण घाललेला. साहेब काही करा, काहीही काम द्या, माकडने डुकरं सांभाळायला लावा, पण ठेवा मला. साहेब म्हणले एक काम कर, आता तू ये म्हणून सांगतो. असंच म्हणतात, तू ये म्हणून सांगतो, बाहेर खबर जाता कामा नाही. गोरिला नावाचं गोरिला माकड मेलंय हे मला माहिती आहे. गोरिला नावाचं माकड मेले ते त्या माकडाला माहिती आहे. आणि नंबर 3, गोरिला नावाचं माकड मेले हे फक्त तुला माहिती आहे. 3, एक तर ते वेळ म्हणजे दोघाच्या व्यतिरिक्त गोरिला नावाचं माकड मेले कुणालाच माहिती नाही. तो याच्याकडे नजर रोखून बसला. हा म्हणला साहेब डोक्यात काय शिस्त आहे? मग तो म्हणला सोपं आहे, माकड मेले आपल्या दोघांना माहिती आहे, बाकी तर कुणाला माहित नाही. तो म्हणला मग काय करू? एक काम कर, आमच्याकडं गोरिला नाव माकडाचा कॉस्ट्युम आहे, म्हणजे कपडे आहेत. आलं असं तुमच्या डोक्यात? गोरिला नावाच्या माकडाचे त्याचे कपडे आहेत आमच्याकडं. मग काय करू? एक काम कर, ते तू कपडे घाल, तू घाल आणि पिंजऱ्यामध्ये जाऊन तू बस. आता यानं विचार केला, मग आता माकड होऊन पिंजऱ्यात बसायचं, पण त्याला रात्रीचे 10,000 वाठवले व्याजाने काढलेले. तो म्हणला साहेब जाऊ द्या, काठी घेऊन पिंजऱ्याच्या बाहेर बसणं काय आणि माकड होऊन पिंजऱ्याच्या आत बसणं काय, मला बसायचेच पैसे भेटणारे, हरकत नाही मी बसतो. त्यानं ते माकडाचा कॉस्ट्युम घातला, गेला आतमध्ये, त्या जाळीमध्ये गेला, शांत बसला. गोरिला माकड आलं, जाहिरात, सगळी लोक हे गर्दी पाहायला, हे गर्दी पाहायला खूप गर्दी. जिती लोकांची पाहायची, त्याला केळ टाकून, फुटाणे टाक, हरभरे टाक, असं टाकायचं, नुसतं बघायचं. खाल्लं पहिल्या दिवशी काहीच नाही. दुटीवरनं निघाला. साहेब म्हणला का डोक्यात येडा आहे का रे? अरे बसू नको, हालचाल कर, काहीतरी उड्या मार, कुठंतरी खाजं उड्या मार, काहीतरी कर ना. तो म्हणला असं सांगा माकड प्रवासातून आले, आजारी आहे, उद्यापासून उड्या मारेल. ते म्हणला ठीक आहे.
दुसरा दिवस उगवला. हा घरी जाता जाता यानं विचार केला. साहेब म्हणला उड्या मार, 10,000 नाही तुला 14,000 देतो. हा म्हणला बरे 4,000 वाढले, प्लस म्हणला डब्याचा खर्च वाचला. लोक जे आणतात ते खायला टाकतात, तेच उचलायचं खायचं, पोट भरलं, दुपारच्या जेवणाचा खर्च मिटला. म्हणला 0 मेंटेनन्स, काहीच नाही, निव्वळ 14,000 पगार बॅलन्स राहील. याचं रुटीन चालू झालं, महिना झाला. एक ते वरती लाकूड टांगलं होतं, त्याच्या उलट्या पालट्या उड्या मारायचा, इकडं खाजव तिकडं खाजव, बरेच नाना पद्धतीचे चाळे करायचा. एके दिवशी अशीच लहान लहान मुलं आली, त्याला खेळवता 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 तो असा वरती चढला. 2 पिंजरे होते, वरती चढला आणि खेळता खेळता त्याचा तोल गेला आणि तो पलीकडच्या पिंजऱ्यात पडला बदकन. पण तो पिंजरा होता वाघाचा. ज्या पिंजऱ्यात पडला तो पिंजरा होता वाघाचा. हत्तीचं बदकन पडल्यानंतर वाघ बिचारा झोपला होता, पण वाघ झोपल्यानंतर याची छाती धडधड करायला लागली. लोक वरडायला, अरे माकड पडलं तिकडं, माकड तिकडं पडलं, माकड तिकडं पडलं. आवाजानं वाघही उठला. वाघानं वळून पाहिलं. जसं वाघानं वळून पाहिलं याची छाती धडधड करायला लागली. हा म्हटला आता मरण्याशिवाय दुसरं काहीच नाही, म्हण आता 100% मरणं. वाघ उठला, आपल्या जवळ येणार, आपल्याला खाणार, आपण मरणार. आपलं सगळं 14,000 गेले, हा सगळं गेले. म्हणलं आता मरण्याशिवाय गत्यंतर नाही. वाघ उठला, एक 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 पाऊल निघाला याच्याकडं. हा म्हटला आता काय होईल ते होईल. ओरडायचं, वाचवा वाचा, जाऊ द्या मोरद्या, वाघाच्या तावडीतून वाचू. बाहेर लोक हातपाय मुरतील, काय करायचे याच्या व्यतिरिक्त, पण मर जीव तर वाचल ना. म्हणलं काय होईल ते आता, ओरडायचं म्हणजे ओरडायचं. वाघ हळू 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 त्याच्या जवळ आला आणि वाघानं असा पंजावरती केला. हा वाचवा म्हणण्यासाठी वा म्हणायला लागला. वाघानं असा तोंडा वाट्याला म्हणला, दोघांच्याही नोकऱ्या घालवशील ग बस. म्हणजे कळालं का तुम्हाला? पलीकडच्या पिंजऱ्यामध्ये जो होता वाघ, तो सुद्धा कोण होता? माणूसच. आणि अलीकडं जो होतं माकड, ते सुद्धा कोण होतं? महाराज म्हणतात वाघाचं कातड पांघरून तो माणूस काय झाला होता? वाघ झाला होता. तसा म्हणतात भक्ती जर दंभ आला तर भक्त करणारा सुद्धा कातडच पांघरतो अंगावर, है की नाही? हो, का मी मोठा भक्त आहे हे कातड पांघरलं जातं. आपलं अंतकरण वेगळं असतं, आपलं बोलणं वेगळं असतं, आपलं वागणं वेगळं असतं. महाराज म्हणतात हे 2 प्रकारच्या प्रक्रिया, एक आहे ते वेगळं आणि जगासाठी दाखवणं ते वेगळं. हे ज्यावेळेस आपल्या भक्तीमध्ये येतं ना त्याला म्हणतात दंभ. आणि हा दंभ नावाचा दोष जर आपल्या भक्तीमध्ये आला तर सगळ्यात मोठं घातक आहे. म्हणून महाराज म्हणतात दुसरा आपल्या परमार्थामध्ये आपल्या भक्तीमध्ये दोष आला त्याचं नाव आहे दंभ. चला पुढे. भक्तीमध्ये तिसरा दोष आला, त्या तिसऱ्या दोषाचं नाव काय? त्याचं नाव आहे व्यभिचार. काय व्यभिचार? माणसाचा एका देवावरती निष्ठा नाही, त्याची निष्ठा निष्ठी. सोमवाराला गेला शंकराकडे, है की नाही? मंगळ, आता तुमचं आमच्यापेक्षा चांगलं पाठ आहे का सांगून वेळ घेऊ, है की नाही? जसे 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 वार बदलतात लोक तसे तसे देव बदलतात. एका ठिकाणी कुठं स्थिर भक्ती करणारा माणूस राहिला नाही, याला म्हणतात व्यभिचार. एक देव असू द्या, कोणताही असू द्या, तो एक देव असू द्या आणि एका देवावरती आपलं 100% प्रेम असावा, त्या एकाच देवाला धरावा. महाराज सांगतात एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती. महाराज सांगतात एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. भगवंत एक जो आहे तोच आमच्या चित्तामध्ये बसलेला आहे. पतिव्रतेचे हृदय दैशी, पती वाचोनी न स्पर्शे. महाराज म्हणतात तशा पद्धतीने देव आमच्या अंतकरणामध्ये बसलाय. दुसरा कोणताच देव किती जरी मोठा असेल तरी तो आमच्या अंतकरणातल्या त्या देवाची जागा घेऊ शकत नाही. एवढं आम्ही एकनिष्ठ त्या देवाबरोबर झाले. महाराज त्यासाठी म्हणतात ना, भक्तानं जास्त दिवस चाचपडत बसायचंच नसतं, त्याने एक धरायचा असतो. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून यावा, आपुला तो एक देव करून यावा, आपुला तो एक देव करून यावा, आपुला तो एक देव करून
देव करून यावा आपुला तो एक देव करून यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जीवा सुगणवे ते नवीन जीवा सुगणवे ते नवीन जीवा सुगण हे रती माई गे दुखाची जरती हे रती माई गे दुखाची जरती महाराज म्हणतात आपुला तू एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे बाबा अरे कोणतं तरी एक देवाच्या वरती श्रद्धा ठेव एखाद्या देवावरती भक्ती एखाद्या देवावरती निष्ठा ठेव जर एखाद्या देवावरती निष्ठा असते तर 100% त्या भगवंताचा साक्षात्कार आपल्या आयुष्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही पण आपला एका देवावरती निष्ठा नाही एका देवावरती श्रद्धा नाही याचा परिणाम झाला का ते भक्तीचं वर्मच आम्हाला कळालं नाही म्हणून महाराज सांगतात त्या 3 दोष आमच्या भक्तीमध्ये आले त्याचा परिणाम काय झाला आम्हाला दया नाही शांती नाही क्षमा नाही आमच्याकडं काहीच नाही जर आम्ही जर आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या आयुष्यामध्ये जर भक्ती करत असू तर भक्तीचा काहीतरी परिणाम आमच्यावरती दिसलाच पाहिजे अन्यथा एक काय झालं एक जण म्हटला मी 2 वर्ष कोल्हापूरला राहिलो किती दिवस 2 वर्ष कोल्हापूरला राहिलो सकाळी उठला का म्हणला 2 लिटर दूध प्यायला लागायचं 1 डझन केळी खायला लागायची 1 किलो काजून 1 किलो बदाम गावरान तुपाची वर्ण धार असायची एवढा घ्यावा लागला म्हटलं किती दिवस घेतला म्हणला 2 वर्ष घेतला त्याला म्हटलं वजन किती म्हणला 35 किलो काहीतरी गडबड आहे ना काहीतरी गडबड आहे जर 2 वर्ष जर एवढा आहार घेत असेल त्याला म्हटलं कधी 135 असेल तो म्हणला 100 नाही फक्त 35च आहे याचं कारण काय एक तर हा कोल्हापूरला गेला असेल पण तो हा जो आहार जो सांगतोय याच्यामधलं यानं काहीच घेतलं नसेल त्यानं जर तो आहार घेतला असेल तर त्याचं वजन वाढलेलं असेल जर त्याचं वजन वाढलं नाही मॅच होत नाही काहीतरी समानता झाली पाहिजे ना हो एक म्हणला मी एवढी भक्ती केली काय झालं म्हणला काही नाही रात्री लय भांडणं झाली कशावरनं म्हणला माझी चाल दुसरा म्हणला टाळानं डोकं फोडला म्हणला जर भक्ती करून जर आमच्या अंतःकरणातली भावना जर जात नसेल तर आम्ही केलेली भक्ती कितपत सत्य आम्हाला भक्तीचं वर्म अजून कळालं नाही महाराज म्हणतात जनाविषयामध्ये भक्ती केल्याचा परिणाम काय झाला भक्तीचे ते वर्म जयाची दया घरी शांती क्षमा दया त्याच्याजवळ शांत भक्ती करणारा माणूस ज्याला भक्तीचं वर्म कळालं तो मनुष्य आयुष्यामध्ये इतका शांत होतो की अंगावरनं गाडा जरी गेला तरी काहीच बोलत नाही तो एवढा शांत होतो हे भक्तीचं वर्म आहे हो नाथबाबाच्या अंगावरती आहे की नाही एक व्यक्ती थुंकला 108 वेळा म्हणतात असं तरी सुद्धा नाथबाबा एका शब्दानं सुद्धा त्यांना बोलले नाही का याचं कारण आहे भक्तीचं वर्म त्यांना कळालं आहे की नाही जगद्गुरु तुकोबार असं म्हणतात जगद्गुरु तुकोबाराची गाढवावरती बसून गावच्या लोकांना दिंड काढली गाढवावरती बसल्यानंतर तुकोबाराच्या डोळ्यामध्ये असं वाले रडू लागले तुकोबारा बाकीचे लोक म्हणले आता कशी जिरली आता रडायला लागलं का नाही एक जण म्हटला काय बाबा का रडता तुकाराम महाराज म्हणले अरे मला ह्याचं रडू येते मध्याह्न झाले दुपारचे 12-12:30 वाजलेत मी एकटा गाढवा बसतोय हे सगळे म्हणले आणवानी पायात चपला नाही काय नाही चटके बसतात त्यांना किती त्रास होतील ते पाहून मला रडायला येते साधू संत हे कधीच स्वतःला त्रास झाला म्हणून रडत नाही साधू संत कधी आपल्यामध्ये क्रोध निर्माण करत नाही ते कायम शांत ते संयमीच असतात विठाला शांत माणूस असावा शांत याच्यामध्ये 2 कॅटेगरी पडतात बरं का काही शांत दिसतात पण शांत नसतात आपल्याकडे त्यांना वेगळा शब्द आहे सांगू तुम्हाला आपल्याकडे त्यांना वेगळा शब्द आहे तर वेगळा शब्द असा आहे त्यांना वाण गायचा असतो पण शिंग बैल हो खिलाऱ्याची असतात वा नुसती बैलाची नाही तर खिलाऱ्याची असतात वाण गायचा असतो पण शिंग बैलाची असतात आपल्याकडं सोप्या भाषेमध्ये त्या माणसाला काय म्हणतात माहिती आहे का झापडा की नाही दिसताना तो सेम शांत असणारा व्यक्ती गपच बसलेला असतो आणि झापडा सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर तोंडावरती बोलला जो खरंच संयमी आहे ना तो शांत बसतो
आणि तो व्यक्ती गेल्यानंतरही शांतच बसतो. पण तो झापडा आहे ना, तो ऐकेसपर्यंत शांत बसतो आणि तो पुढे गेला म्हणतो याचा कार्यक्रम लावा. याला काय म्हणतात? झापडा. हो, तया घरी शांती. भक्ती करणारा माणूस हा कायमस्वरूपी शांत होतो. तो अंतःकरणामधून शांत होतो. त्याचे सगळे विकार काय होतात? संपले जातात. म्हणून म्हणतात तया घरी शांती. नंबर 2 क्षमा. त्याच्याजवळ क्षमा सुद्धा असते. त्याला शांतीचा एक दृष्टांत सांगतो, ऐक अजून, गडबड न करू, माझ्याकडे लक्ष द्या. शांती कशाला म्हणतात? माणसाच्या अंतःकरणामध्ये मूळ शांती बसलेली वेगळी आणि हाणून मारून शांत झालेला माणूस वेगळा. काही लोक हाणून मारून शांत होतात पण ते जास्त वेळ टिकत नाही, त्यांची शांती भंग पावती कधीतरी शांती. दृष्टांत कदाचित ऐकला असेल पण पुनरावृत्ती होईल, ऐका. एके वेळेमध्ये काय प्रसंग झाला, एक लहानसं म्हणजे 5वी-6वीला असणारं पोरग पळून गेलं घरातून. पळून गेल्यानंतर 12-13 वर्ष 20 वर्ष ते घराच्या बाहेर राहिलं. हिमालयात गेलं, मोठा बाबा झाला, असा अगडबम बाबा झाला, दाढी जटाबिटा मोठ्या वाढून आला. गावची लोक म्हणले आपल्या गावचं पोरग पळून गेलंय, 5वीला असताना 6वीला असताना पळून गेलंय, मोठं बाबा झाले. ते म्हटले गावामध्ये बोलवा, त्याचा मोठा जाहीर सत्कार ठेवा. मंत्री संत्री सगळे बोलवले. जाहीर हेलिकॉप्टरने बाबा तिथं आले, हिमालयातून हेलिकॉप्टरने आले. बाबा स्टेजवरती बसते, सगळ्यांची भाषणं सुरू झाला. आपल्या गावाचं युवक, आपल्या गावाचं नाक असं म्हणतात लोक, पण फक्तच म्हणतात. आपल्या भागाचं भूषण, हे कुठपर्यंत म्हणत असतात लोक. फक्त तिथपर्यंत गेले, आपला संबंध आयुष्य परमार्थामध्ये व्यतीत केलं. त्यांच्या नावानं आता त्यांच्या नावानं आपल्याला लोक ओळखणारे. बरंच काय बोलायचं होतं, बोलून घेतलं. हे जे 6वी-7वी पर्यंत जे बाबा होते ना, त्यांचा एक मित्र होता सवंगडी लहानपणाचा, आणि ते तिथं बसत. हे जेवढ्या वयाचं झालं ते तेवढ्या वयाचं झालं, ते तिथं बसलं. त्याला संशय डोक्यात आला. म्हणलं गाड्या, हे जेवढं शांत आता दिसतंय तेवढं शांत अजिबात नाही. आम्ही लहान असताना किती किती उद्योग करायचे, कुणाच्या कैऱ्या चोर पोहायला जाण. म्हणला मी आहे तसाच राहिलो आणि हे शांत झाले, वाटत नाही म्हटला. इकडं भाषणं चालू होते, ते तिथून आलं स्टेजवरती. त्याचं साधू झाल्यानंतर नाव बदलतात. याचं नाव ठेवलं होतं शांतीनाथ, जे गेलं निघून शांतीनाथ. तो जवळ आला, यांनी त्याला ओळखलं, त्यांनी याला ओळखलं, पण बाबानं त्याला ओळखच दिली नाही. आव आव बच्चा म्हणलं. बच्चा जवळ आला, पाया म्हणला, बाबा बाबा तुमचं नाव काय हो? खूप तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. तर म्हणला, बाळा माझं नाव शांतीनाथ आहे. काय म्हटलं? शांतीनाथ आहे. हा म्हटला ठीक आहे. गेला खाली बसायला. एकाचं भाषण झालं, दुसऱ्याचं भाषण सुरू झालं. याला का तिथं दम पडत नव्हता, कारण का याला याची शांतीभंग करायची होती. पुन्हा उठून आला, बाबानं आलेलं पाहिला. बाबाच्या कपाळावर आढ्या पडल्या. म्हटलं याला आता करावं तरी काय. आला, म्हणला बाबा सगळं झालं. म्हटला तुमचं नाव माझ्या लक्षात नाही, तुमचं नाव काय बाबा? तर म्हटलं बाळा माझं नाव शांतीनाथ आहे. हे परत गेलं खाली. परत तिसरं भाषण सुरू झाले, तिथनं निघालं. बाबानं कानात सांगितलं ते येतंय ना त्याला येऊन देऊ नका, उचलून द्या माग. त्याला नेले, मागच्या स्टेजच्या मागून आलं. म्हणला बाबा सगळं खरं, तुमचं नाव नाही लक्षात राहिलं, तुमचं नाव काय? यानं डोक्यावरनं हात फिरला. बाबा बेटा माझं नाव शांतीनाथ आहे. आता आवाज वाढला. माझं नाव शांतीनाथ आहे. ठीक आहे. परत गेलं, चौथ्यांदा परत आलं. बाबा सगळं झालं, तुमचं नाव? माझं नाव शांतीनाथ आहे. आता पार टिपलाच गेला वरती आवाज. 5व्यांदा ते वरती आलं. एक बाबा तिथं बसले होते. ह्या शांतीनाथनं बाबाची काठी अशी मागं घेतली. आता म्हणलं तू ये स्टेजवरती. हे जवळ आलं, पाया पडलं. बाबा सगळं झालं, तुमचं नाव काय? यानं दोन्ही हाताने काठी घेतली डोक्यात. अरे शांतीनाथ शांतीनाथ शांतीनाथ. त्यानं डोकं चोळलं. म्हणला बाबा राहिली कुठं शांती, गेली. जर तुम्ही काठीला मारीचपर्यंत तुमची मजल गेली, याचा अर्थ तुमच्या जीवनातली शांती भंग झाली. हो, अंतःकरणामध्ये असणारी मूळ जन्माला आलेली शांती वेगळी आणि जबरदस्तीने आपल्या अंतःकरणामध्ये टाकलेली शांती वेगळी. विढाला विढाला. म्हणून महाराज म्हणतात ज्याला भक्तीचा वर्म कळालं त्याच्या घरी, त्याच्या आयुष्यामध्ये पहिला शांतीचा जन्म होतो. तो शांत. तया घरी शांती. क्षमा नावाचा गुण येतो. हो, किती क्षमा. जगद्गुरु तुकोबांना समाजाने एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, पण तुकोबांना समाजाचं हितच केलं. ज्ञानोबाच्या झोळीमध्ये समाजानं माती कालवली. ज्ञानोबांना 2 घास सुद्धा समाजानं खाऊन दिले नाही. अहो जे ज्ञानोबाराया निर्जीव भिंत चालू शकतात ते ज्ञानोबाराया. जे ज्ञानोबांना विरोध लोक होती, ज्ञानोबारायांना त्यांचं हे करण्यासाठी 1 मिनिट लागला नसता. पण ज्ञानोबाराया म्हटलं हे यांच्या काय नादी लागत बसायचं. आपल्याला कळालं, यांना कळालं नाही. क्षमा नावाचा गुण त्याच्याकडे होता.
जगद्गुरु तुकोबाराची काय परिस्थिती ते महाराज सांगतात. काय खावे आता कोणीकडे जावे, 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 गावात राहावे कोणाबळे, गावात राहावे कोणाबळे, गोपला पाटील गावीचे हे लोक, गोपला पाटील गावीचे हे लोक, गावात राहावे कोणाबळे, गावात राहावे गोपला पाटील गावीचे लोक, गोपला पाटील गावीचे लोक. महाराज म्हणतात काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कवण्याबळे, का कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण. तुकोबारांना एवढा समाजानं त्रास दिला, पण ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा सदैव वैकुंठाला निघाले ना, त्याच तुकोबारा गावच्या लोकांना म्हणायचे, अरे चला देव न्यायला आलाय आपल्याला, चला विमान पाठवलंय देवानं, येता का माझ्या बरोबर. पण लोक एवढी विचित्र होती, ते म्हणले बाबा तूच जा, आम्हाला नाही यायचं. स्वतःच्या पत्नीला म्हटले तुकोबारा, आवले अगं देव न्यायला आलाय, देव स्वतः भगवंत, येतीस का. आवलीला तरी कुठं खरं वाटलं होतं का तुकोबारा जातील वैकुंठ. आवली म्हटली तुम्ही चला पुढं, मी येते मागून. नाही जमलं महाराज. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा विमानामध्ये बसले आणि निघून चालले ना, तर जगद्गुरु तुकोबारा भगवंताला सांगतात, देवा अरे हा समाज जो आहे हा मायेमध्ये मोहामध्ये रे देवा, यांना खरं वर्म कळालंच नाही, यांना खरी भक्ती कळाली नाही, याला जीवनाचं सार्थक कळालं नाही देवा. हे संसारिक लोक आहेत, न कळत जीवन जगता जगता यांच्या हातून बऱ्याचशा चुका झाल्या असेल देवा, पण उदार अंतकरणानं तू माफ कर, कारण का तू देवे. हे म्हणणारे फक्त जगद्गुरु तुकोबारा आहे. हो, नाही तर तुकोबारा म्हटल्याच देवा लय यांना मला त्रास दिलाय, मी गेल्यानंतर यांचं कल्याणच कर आता. नाही म्हटले महाराज. हो, यांना चांगली बुद्धी दे, का तर त्यांच्या अंतकरणामध्ये क्षमा नावाचा गुण होता. विठाला चला अजून संताजवळ भक्ती केल्यानंतर कोणता गुण येतो, त्याचं नाव आहे दया. भक्ती करणाऱ्या माणसाजवळ दया उत्पन्न झाली, दया झालीच पाहिजे. हो, जर आम्ही भक्ती करत असो, जर आमच्या अंतकरणामध्ये जर दया उत्पन्न होत नसेल ना, तर महाराज आम्ही केलेली भक्ती हे 100% चुकीची आहे, हे समजून जावं. किती दया पाहिजे. भगवंताला आणणारं जल अभिषेक करण्यासाठी ते एका गाढवाच्या मुखामध्ये ओतलं, याचं नाव काय, दया. भक्तीमध्ये सांगतात भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन. भक्तीमध्ये झाल्या पाहिजे. पण या 3 गोष्टी जर आपल्या अंतकरणामध्ये येत नसेल, आपल्या घरी दया, क्षमा आणि शांती हे 3 नावाचे गुण जर आपल्यामध्ये उतरत नसेल, तर 100% समजून चालायचं आपण जी भक्ती करत आहोत, आपण जो भक्तीचा प्रवास करत असो, तो 100% भक्तीचा मार्ग आपला चुकलेला आहे. तुकोबारांना ती लोक म्हणली, ठीक आहे महाराज, भक्ती करणाऱ्या माणसाजवळ दया, क्षमा, शांती येते, भक्ती करणाऱ्या माणसाजवळ अजून काय येतं. तुकोबारा म्हटले अजून ऐकायचंय, अजून काय येतं, तेच तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या अष्टमासी ओळखती द्वारी, 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 नवदता तुरी दवडिता, नवदता तुरी दवडिता, नवदती तुरी दवडिता, नवदती तुरी दवडिता,
अष्टमाशी ती ओळंगती द्वारी अष्टमाशी ती ओळंगती द्वारी अष्टमाशी ती ओळंगती द्वारी अष्टमाशी ती ओळंगती वा छान, तुम्हाला पण छान. विठाला भक्ती केल्यानंतर अजून आम्हाला काय फायदा होतो? अभंगामध्ये भक्तीचाच फायदा आहे. हो, हे 3 गुण तुम्हाला मिळतात. नंतर अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजाता दुरी दवडिता. भक्ती करणाऱ्या माणसाच्या जवळ अष्टमहासिद्धी येतात. अष्टमहासिद्धी काही काही संतांकडं एक एक सिद्धी आली, एक एक, तरी सुद्धा ते जगामध्ये वंदनीय पूजनीय झाले. उदाहरणार्थ, कुणाच्या भावना मला अजिबात दुखवायच्या नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. मी एक सिद्धी प्राप्त झाली माणसं सांगतोय, तुम्ही म्हणू नका मग आमचं ते लई निष्ठा होती त्यांनीच बाबांना असं म्हटलं. नाही, ते सुद्धा संतच आहेत, है की नाही? ते सुद्धा संत आहेत. साईबाबा सिद्धी प्राप्ती, बरोबर. हो, मेरे साई के हाथों में जादू का पाणी, है की नाही? दीपावली मनाई सुहानी, बरोबर. गजानन महाराज, लोक एवढे हुशार झाले. मी तर त्या दिवशी एक फोटो पाहिला बरं का. गजानन महाराज असे बसलेले, बरोबर ना, ते हात ठेवून, त्यांचा हात असा, त्या हातामध्ये काय असते हो? बरोबर ना. एकाने एडिट केली, चिलीमच गायब केली, डायरेक्ट असा हात केला. बघा लोक आता मग काय त्यांना प्रॉब्लेम आहे काय माहिती. ती पहिली चिलीम असणारा फोटो होता, पण आता नवीन झालेले फोटो चिलीम नाहीये, ते बाबाचा हात डायरेक्ट असा सरळ केला आशीर्वाद द्यायला. लोक काही करू शकतात. जाऊ दे. हे सिद्धी एक एक जर सिद्धी प्राप्त झाली तर जगासाठी वंदनीय पूजनीय होतात. पण जे भक्त आहेत, तुकोबराया, ज्ञानोबराया, अहो येऊनच्याकडे 8 सिद्धी होत्या. किती? 8. पण कधीच त्यांना एकही नाही दाखवली. 8 सिद्धी होत्या. तुकोबरायांना फक्त एकदा दाखवली. सांगतो तुम्हाला, प्रसंग धावता. काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपल्याही महाराष्ट्रामध्ये एक मोठे संत आहेत, साधू आहेत, तुकोबराया त्यांचं नाव आहे, पण घरची परिस्थिती थोडीशी बेताची आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये 80,000 मोहरांचा नजराणा जगद्गुरू तुकोबराच्या भेटीसाठी पाठवला. नजराणा घेऊन सेवक मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांना जो नजराणा दिला होता तो तुकोबराच्या घराजवळ घेऊन आले. आवाज दिला, गावच्या लोकांना सांगितलं, म्हणले त्या तिकडे घरी गेले. घराजवळ आवाज दिला, आवली बाहेर आली. विचारलं, कोण आहात तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहे, त्यांना नजराणा पाठवलाय तुकोबरासाठी. आवलीला आनंद झाला. किरका कितीतरी दिवसानं एवढा नजराणा आवलीला पाहायला भेटला होता. नवीन वस्त्र तिला पाहायला भेटली होती. आवली म्हणजे जगद्गुरू तुकोबाराची पत्नी ही सामान्य नव्हती बरं का. लोक म्हणतात ती खूप भांडकुदळ होती आणि तुकाराम महाराजांबरोबर भांडणं करायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्या माणसाची बायको अशीच असावी. याचं कारण आहे, जर बायको भांडकुदळ नसेल तर हा बाबा परमार्थ करणारच नाही, दिवसभर तिथंच बसेल. देवाला माहिती आहे ना, जर भांडकुदळ असेल तो रागा वैतकानं होईना मंदिरात जाईल. देवाला माहिती आहे ना, तर माझा भक्त जर माझ्यापासून दुरावला नाही पाहिजे, मग देव अशी गंमत करतो. आवली सामान्य नव्हती. पुण्यामध्ये पुण्याचे जे गुळवे आहेत ना, गुळवे, त्या गुळव्यांची कितीतरी 1000 त्यांची एकर जमीन, ऊस, सगळ्यात मोठे प्रख्यात असणारे त्यावेळेचे जमीनदार होते, व्यापारी होते. व्यापाऱ्यांची मुलगी. संबंध लग्नाच्या आधी संबंध ऐशो आरामामध्ये जीवन जगलेलं एका शेठजीची मुलगी, आणि अचानक तुकोबाराच्या घरामध्ये आल्यानंतर कोप मोड की जर्जर, आहे की नाही? हो, तिथं पाहिल्यानंतर ते घरावरचे कौलन ते पाहिल्यानंतर तिला थोडंसं वाईटच वाटणार ना. हो, त्यामुळं ती बऱ्याच वेळा म्हणली, माझ्या माये बापे बरी नाही केली आणि पदरी बांधिली. बरं नाही केलं आई बापाने, काय ह्या माणसाच्या हातात दिलं. त्यावेळेमध्ये तो नजराणा पाहिल्यानंतर तिला आनंद वाटला. नवीन वस्त्र धारण केले, अलंकार धारण केले, मुलांना नवीन वस्त्र धारण केली, मुलांना नवीन वस्त्र. सेवकाने विचारलं, ज्यांच्या भेटीसाठी आम्ही आलोय ते कुठे आहेत? म्हणजे जगद्गुरू तुकोबराया. आवली म्हटली, ते भंडारा भामचंद्र डोंगरावरती कुठेतरी असतील. ते म्हणले, महाराजांची भेट घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ती सेवक मंडळी तिथं बसून राहील. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ झाली, जगद्गुरू तुकोबराया घराकडे आले. जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. देवाचं नामस्मरण कर. जगद्गुरु तुकोबऱ्या आले. त्या मंडळीने आनंद झाला. तुकोबऱ्याचं दर्शन घेतलं. तुकोबऱ्यानं पत्नीकडे पाहिलं. आवले आज फरक वाटतोय थोडासा. आवलीच्या अंगावरचे दागिने काही गप बसून देतात का? तुकोबर म्हटले आवले आई, हे जे तू वस्त्र परिधान केलेले, अलंकार परिधान केले, हे आपलं नाहीये. मुलाबाळाच्या अंगावरचं, तुझ्या अंगावरचं काढ, त्या नजराण्यामध्ये ठेवून द्या. ती तुकोबराची आवली होती, आपली नव्हती. आपल्या स्थितीत ऐकलेच नसतं. तुकोबराच्या एका नजरेवर तर त्या माऊलीने सगळे अलंकार काढले, नजराण्यामध्ये ठेवून दिले. आपली म्हणली असती बाबा ग बसा, तुम्ही नाही आणि तर आले तर कशाला सोडताय. अलंकार नजराणा एकत्र केला आणि दिला पाठवून. म्हणले जा घेऊन राजांना सांगा तुमच्या या अलंकाराची, या नजराण्याची मला गरज नाही. ते सेवक मंडळी म्हटले देणारा अधिकार आहे जगद्गुरु, देणारे अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराज. जन नजराणा पाठीमागा दिला तेही अधिकारी जगद्गुरु तुकोबरा. आम्ही सामान्य माणसे महाराज. कदाचित जर छत्रपती शिवाजी महाराजांना मला विचारलं का तुकोबराने नजराणा का पाठीमागा दिला, काहीतरी उत्तर द्यायला सापडलं पाहिजे ना. मग त्यावेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरांना 14 अभंग लिहून दिले. 14 अभंगाचा लिफाफा दिला जा घेऊन. सेवकांना 14 अभंगाचा लिफाफा घेतला. तो नजराणा घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले. आपला नजराणा जगद्गुरु तुकोबरांना पाठीमागा पाठवला. छत्रपती शिवाजी महाराजांना थोडंसं दुःख झालं. सेवकांना विचारलं का महाराजांना नजराणा पाठीमागा दिला. सेवकांना मान खाली केली आणि हातामध्ये असणारी जी चिठ्ठी होती 14 अभंग तुकोबरायांचे दिलेले, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिले. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये ते 14 अभंग होते, त्या 14 अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांना सांगितलं होतं महाराज मी जरी बाहेरून दुबळा असेल पण परमार्थ करणारा मी, मला दुबळा समजू नका. अरे माझ्या देवानं मला काही कमी केलं नाही. त्याच महाराज सांगतात काय उने माझा पांडुरंगा पाये, काय उने माझा पांडुरंगा पाये, काय उने माझा पांडुरंग पाये, काय उने माझा पांडुरंग पाये, रीती सिद्धी पाये ओळंगणे, रीती सिद्धी पाये ओळंगणे, उन माझा पांडुरंगा पाये, पाय उने माझा पांडुरंगा पाये, काय उने माझा पांडुरंग पाये, पांडुरंग पाये. काय उणे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी पायी अंगोळते. महाराज माझ्या देवाच्या जवळ मला काही कमी नाही. रिद्धी सिद्धी माझ्या पायावरती लोटांगण घालतात. रिद्धी सिद्धी मी तुम्हाला अष्टसिद्धी सांगितले ना, त्यापैकी रिद्धी सिद्धी माझ्या पायावरती लोळणी घालतात. आणि तुमच्या नजरेणाचं मला काय करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबांना भेटण्याचं कुतूहल निर्माण झालं. एवढी परिस्थिती असताना सुद्धा जो व्यक्ती नजराणा पाठीमागं करतोय त्याचं अंतकरण किती विशाल असेल, तो व्यक्ती कसा असेल पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबऱ्याकडे आले. महाराज आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं ते पडकं धडकं तुकोबऱ्याचं घर आहे. काही कीर्तनकार तर खूप अतिशोक्ती सांगतात. एका कीर्तनकाराचं म्हणणं ऐकलं तो म्हणला छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी आले तर जगद्गुरु तुकोबऱ्याच्या चुलीवरती हरळ उगवली होती. म्हणजे याचं किती दिवस चूल पेटली नसेल, चुलीवरती म्हणले हरळ उगवली होती. एक कीर्तनकार म्हटला ते उंबरं जमा करायचे आणि उंबरं जमा करून भक्तावरती देव कधीच एवढं संकटात नाही, लक्षात ठेवा. हो, जर आपल्या भक्तावरती जर तो देव एवढं संकट असेल तो देवच नाही समजा, आहे की नाही. तो देव नाही. एवढी पाहतो भगवंत परीक्षा, एवढी पाहत नाही, पण आम्ही आमच्यासाठी काही सांगतो, आहे की नाही. हो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी होती परिस्थिती बेताची, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबाची परिस्थिती बेताची होती तरी सुद्धा आज ज्ञानोबारायाच्या गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये आपण गेलो ना,
जो मेन आतमधला गाभारा आहे त्या चौकटीजवळ गेलो तर ती चांदीचं हे सगळं पहा आणि त्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे का सदर हे जगद्गुरु तुकोबारायांच्या यानं खर्चानं केलेलं आहे. म्हणजे ज्ञानोबारायाचं जे मंदिर आहे त्या मंदिरातलं सगळं जे दिसतं ना हो सगळा घुमट सगळं जे आहे ते जगद्गुरु तुकोबाराने केलेलं ही तुकोबाराची श्रीमंती आहे. आपल्याला कळत नाही म्हणून आपण काही सांगतो. विठाला विठाला महात्म्याला भेटावं ही अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजाले घर पाहिलं होतं थोडी बेताची परिस्थिती. म्हणले महाराज तुम्ही सांगता तुम्हाला काहीच कमी नाही, रिद्धी सिद्धी तुमच्या पायाजवळ आहे, दाखवा तरी मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हात जगद्गुरु तुकोबारांना पकडला, घराच्या बाजूला गेले. समोर असणारे जे भंडारा भामचंद्र घोराडा डोंगर आहे ना त्या डोंगराकडे बोट केलं. म्हणले पहा माझ्या देवाची संपत्ती. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ते दृश्य पाहिलं हे तिन्ही डोंगर सोन्याचे होते. आणि ज्या वेळेमध्ये अशी परिस्थिती पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं का खरंच जगद्गुरु तुकोबारा एक रिद्धी सिद्धी आहे आणि देवाच्या पायावरती परमार्थिकाला कधीच काही कमत नाही. पण परमार्थिकानं फक्त तोंड वासायचं नसतं. विठाला विठाला अजून एक जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनातला प्रसंग सांगतो. संताकडे सुद्धा रिद्धी सिद्धी होत्या, त्यांना जगासाठी दाखवल्या नाही. एक वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबाराचा एक भक्त होता. त्या भक्ताच्या मुलीचं लग्न होतं. आता तुकोबारायचा भक्त तुकोबारायच असे तर त्यांच्या भक्ती सुद्धा तसे त्यांची परिस्थिती बेताची होती. मुलीचं लग्न ठरलं. तुकोबाराकडे म्हणले महाराज मुलीचं लग्न ठरले हो काहीतरी मदत करा. तुकोबारा म्हणले आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढच्या भिके कुत्रे घर राखे. आमच्याकडे काय आणि आम्ही तुम्हाला काय देणार आहे. नाही महाराज पण काहीतरी मदत करा, अपेक्षेनं आलोय. महाराज म्हणले एक काम कर लोहगावला जा, एक व्यक्ती आहे तो व्यक्ती जे दिन ते घेऊन ये. लोहगावला गेल्यानंतर एका व्यक्तीकडे गेले. असं म्हणतात तो घिसाडी का कोण व्यक्ती होता. तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीनं जगद्गुरु तुकोबाराचा हा शिष्य आहे आणि तुकोबाराने पाठवले. कळाल्यानंतर त्यानं काय दिलं माहिती आहे का, फासा माहिती आहेत ना, फास कुळवाला लावतो ती फास. त्या फासा दिल्या किती 5. एक फास 5 किलोची होती. किती किलोची 5 किलो. किती किलो वजन झालं 25 किलो. फासा कशाच्या होत्या लोखंडाच्या. यानं मुळी बांधली डोकं घेतली. विचार करला काय तुकोबारा आहे म्हटलं. मला वाटलं तिथे गेल्यानंतर थोडेफार पैसे देईल, थोडीफार मदत होईल. नाही पैसे नाही मदत, कमीत कमी सहानुभूतीचं बोलणं तरी बोलेल. बाबा तू लग्न कर काय असेल ते बघू आपण. ते काही म्हटलं नाही. डायरेक्ट ह्या 5 फासा डोक्यावरती ठेवल्या की रस्त्यानं आलं जाता वैतागता जड झालं 25 किलो वजन. एक फास काढली टाकून दिली, चालला पुढं. राहिल्या 4. पुढं गेला अजून जड झालं, दुसरी काढली टाकून दिली. पुढं गेला जेहूच्या जवळ आला, तिसरी काढली आणि टाकून दिली. फक्त 2च येऊन गेला आणि घामानं असा वैतागलेला होता. रागा वैतागानं तुकोबारायांच्या पुढे टाकलं. तुकोबारा भजन करतात महाराज घ्या या फासा. टाकल्या दणकनं तिथं. तुकोबारानं डोळे उघडले आणि त्या फासाकडे नुसतं पाहिलं. त्या सोन्याच्या झाल्या. किती 2 सोन्याच्या झाल्या. यानं त्या 2 नाही पाहिल्या, त्या 3 कुठं टाकल्या ते बघायला मागं गेलं. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे का साधू संतांच्या जवळ सुद्धा सिद्धी आहे. जो व्यक्ती भक्ती करतो त्याला सिद्धता प्राप्त होते, तो सिद्ध होतो. पण खरा भक्त कधी आपली छाछोगिरी दाखवतच नाही आणि तो सिद्धी कधी समाजासाठी दाखवत नाही, तो भुलवत नाही. पण महाराज म्हणतात जो खरी भक्ती करतो तया घरी व शांती क्षमा दया. पण त्याच्या पुढं काय अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी. अष्टमहासिद्धी त्या भक्ताच्या घरामध्ये झाडलोट करायला असतात, सडा रांगोळी करायला असतात. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी आणि नवजाता दुरी दवडिता. महाराज त्यांना म्हणले ना अष्टमहासिद्धीला अरे थांबू नका माझ्या घरात, बाहेर जा. तरी त्या जात नाही, तिथंच राहतात. महाराज हे अजून भक्ती करणाऱ्या माणसामध्ये कोणता गुण येतो, अजून काय होतं. महाराज म्हणतात भक्ती करणाऱ्या माणसाचा 3रा गुण अभंगाचा 3रा चरण. ते दुष्ट गुण न मिळे जिने, ते दुष्ट गुण न मिळे निशेष. तेथे गुण गुण न मिळे विशेष. तेथे गुण गुण न मिळे विशेष. ते दुष्ट गुण न मिळे निशेष. ते दुष्ट गुण न मिळे निशेष.
ओळंगती द्वारी अष्टमाची ओळंगती द्वारी अष्टमाची ओळंगती द्वारी अष्टमाची ओळंगती ओळंगती द्वारी अष्टमाची ओळंगती द्वारे अष्टमाची ओळंगती द्वारी अष्टमाची ओळंगती द्वारे. वा अतिशय सुंदर. विठाला विठाला. महाराज सांगतात काय, संतुष्ट हे चित्त तेने दृष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. भक्ती करणाऱ्याच्या जवळ दृष्ट गुण जो आहे तो दृष्ट गुण समूळ त्याचा नष्ट होतो आणि चैतन्याचा वास म्हणजे नवीन प्रसन्नता. भक्ती करणाऱ्या माणसाच्या जवळ प्रसन्नता असते, तो पाहिल्यानंतर कायम प्रसन्नता असतो. नाहीतर भक्ती करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती जर गौऱ्या फुटल्या असेल नाही वाट. भक्ती करणारा माणूस हा प्रसन्नच असतो. म्हणून महाराज म्हणतात हो अंतकरणामध्ये प्रसन्नता त्याच्या येते. अष्टमा सिद्धी त्याच्या पायावरती लोळणी घातात. त्याच्याजवळ दया क्षमा क्षांती असे अनेक गुण येतात. अजून बाकीचे गुण पाहणार आहे पण एकदा भजन गा. विठोबा तेथे दृष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. दृष्टगुण समूळ नष्ट होतो, अंतकरणामध्ये चैतन्याचा वास होतो. महाराज अजून भक्ती करणाऱ्या माणसामध्ये अजून कोणते गुण येतात, कोणते गुण येतात ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. संतुष्ट ये चित्त संतुष्ट ये चित्त सदा सर्व काळ संतुष्ट ये चित्त संतुष्ट हे चित्त संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे ओळंगते द्वारे अष्ट
तुम्हाला संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. भक्ती करणाऱ्याचं अंतकरण हे संतुष्ट असतं, संतुष्ट असावं, आहे त्याच्यामध्ये समाधान. हो, याच्या व्यतिरिक्त काही नको, याला संतुष्ट म्हणतात. ज्याला अल्पसंतोषी आपल्याकडे म्हणतात, अल्पसंतोषी. जेवढा आहे त्याच्या देगा उसका भला, जो नाही देगा उसका डबल भला. ज्या वेळेला माणसाचं असं अंतकरण असतं, खरं समजायचं का भक्तीचं वर्म याला कळालं. हो, महाराज म्हणतात संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, सदा सर्व काळ त्याचं चित्त संतुष्ट असतं, आहे त्याच्यामध्ये समाधानी असतो. अजून पुढं काय महाराज म्हणतात, तुटली हाळहाळ त्रिगुणाची. प्रत्येक जर कडव्यावरती शब्दावरती बोलायचं म्हटलं, अहो कितीतरी कीर्तन होतील अशी, तरी सुद्धा संपणार नाही, है की नाही. हो, संतुष्ट आहे चित्त सदा सर्व काळ तुटली हाळहाळ त्रिगुणाची. जे 3 गुण आपल्याकडे आहेत ना, ते त्रिगुण जे आहे, त्या त्रिगुणाची हाळहाळ त्यांचं सगळं संपून जातं महाराज. हो, त्रिगुण तर राहत नाही, गुणरहित मनुष्य होऊन जातो. एवढा शांत होतो महाराज. शेवटी काय होतो, महाराज म्हणतात बास, ज्याची त्रिगुणाची हळहळ जाती, ज्याचं चिंत संतुष्ट होतं, बरोबर, ज्याचा दंभ निघाला जातो, ज्याला अष्टमहासिद्धी प्राप्त होतात, आणि एवढंही झाल्याच्या नंतर शेवटपर्यंत त्याचा सगळा भार हा भगवंतच वाहत असतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. चालवी कमार होवनिया, चालवी कमार होवनिया, अष्टमासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमासिद्धी ओळखती द्वारी. चालवी कमार होवनिया, चालवी कमार होवनिया, अष्टमासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमासिद्धी ओळखती द्वारी. नवदत्ता दुरित बडिता, नवलकी दुरित वनिता नवलकी दुरित वनिता आ
दवडिता 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 रा 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 नवदता दूरी दवडिता नवदता दूरी दवडिता नवदत्ता दुरी दवडिता नवदत्ता दुरी दवडिता अष्टमासी जीवन रत्नद्वारी अष्टमासी जीवन तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होवणिया. याच्यासाठी एक दृष्टांत सांगेन आणि शिवेला पूर्णविराम देईन. अजून आपले 7-8 मिनिटं मी राखून ठेवले दृष्टांतासाठी, है की नाही. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊ नये असं म्हणतात. पंढरपूरला यात्रेच्या आधी म्हणजे आषाढी यात्रेच्या आधी त्या कालखंडामध्ये इकडं कुठंतरी जास्त पूर झाला आणि पूर झाल्यानंतर इतका पूर झाला खूप नुकसान झाली. त्याच्यामध्ये एक 200-250 जनावरं मेली. 200-250 जनावरं मेल्याच्या नंतर ती पंढरपूरमध्ये वाहत आली. आता वारकरी सगळे पंढरपूरमध्ये येणार आहेत, मग दुर्गंधी होईल, त्यांना त्रास होईल, ते आजारी होतील. त्यावेळेमध्ये तिथला असणारा जो राजा आहे, त्यावेळेस तिथला जमीनदार होता, त्यानं सांगितलं की म्हणले याची स्वच्छता करायची, ही मेलेली जनावरं ओढून नेऊन टाकायची, नुसती ओढून नाही, खड्डा खंदायचा, त्या खड्ड्यामध्ये ती जनावरं टाकायची आणि पुन्हा व्यवस्थित करायची. हे काम भेटलं चोखोबारायांना. चोखोबारायांना सांगितलं ते काम. गावामध्ये काम करणार तोच व्यक्ती होती. चोखोबारायांना सांगितलं म्हणजे सगळी ही ढोर आहेत, ही सगळी जनावर आहेत, ती ओढून नेऊन पंढरपूरच्या खाली मोठा खड्डा आहे तिथं नेऊन टाकायची आणि सगळी स्वच्छता करायची. चोखोबारायांना सांगितलं ठीक आहे, जे तुम्ही सांगाल ते काम करील. चोखोबारानं काय केलं, त्या काळामध्ये दगडी गाड असायचा, ती दगडी चाकं वगैरे असायची, त्याच्यावरती एक जनावर टाकायचं. जनावर टाकल्यानंतर ते ओढत न्यायचं. नेत असताना असे 2 पट्टे केले होते खांद्याला. ते 2 पट्टे केले, त्या गाड्याला बांधायचे. चोखोबारात नेत दिवसभरामध्ये चोखोबारानं 50 जनावरं नेऊन टाकली. जनावरं नेऊन टाकल्यानंतर खांदे लाल झाले, रक्तभंबाळ झाले. नंतर कमरेला बांधून ओढायला लागले, कंबर सुद्धा रक्तभंबाळ झाली. आता काय करायचं, जनावर तर न्यायचेत, अजून 150 जनावर राहिलेत, काय करावं. त्यावेळी चोखोबारांची पत्नी आली, गरोदर विचार होती बिचारी माऊली. आल्यानंतर आपल्या पतीचे एवढे हाल पाहिले, खांदे रक्तभंबाळ झालेत, कंबर रक्तभंबाळ झाली, दोरी बांधून आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. ती माऊली ओढू लागलो. अशा परिस्थितीमध्ये ती माऊली ओढू लागली. ती जनावर अजून 5-50 गेली, 100 गेली, 100 बाकी होती. तिचे सुद्धा हात सोलले, खांदे सोलले. तिनं पारचा पुढचा विचार न करता आता कमरेला दोर बांधायचा विचार केला. गरोदर अवस्थेमध्ये कमरेला दोर बांधायचा आणि जेवढी जनावर ओढता येतील तेवढी घेऊन जायची. ही चिंता देवाला लागली. ज्यावेळेस यांची ही अवस्था पाहिली, विटेवरती उभं होतं, त्यानं उडी खाली मारली आणि घाई पळत आलं. बास म्हणला, बाकीची ओढण्याचं काम मी करतो. स्वतः भगवंतानं सगळी जनावर ओढू लागला. भगवंताचे सुद्धा हात सोलले, भगवंताचे खांदे सोलले, भगवंताची कंबर सोलली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेमध्ये काकडा आरती सुरू झाली आणि सगळे भक्त मंडळी देवावरती अभिषेक करू लागले. मधेचा जस मध देवाच्या अंगावरती उड टाकली ना, देव थैथै नाचायला लागला. का लागलेला असेल त्याच्यावरती मध लागले का खूप आगाग होते. हो, देवाला भक्तानं विचारलं, देवा अरे काय झालं, का रडतोस, का नाचतोस. देव म्हणला, आता काय माझं दुखणं मलाच माहिती, काय तुम्हाला सांगू नको. हो, त्यावेळेमध्ये कळालं का चोखोबारायावरती आलेलं संकट, चोखोबाराचं संकट दूर करण्यासाठी भगवंत गेला. चोखोबाराचं काम सुद्धा देवानं केलं, हे त्यानं पाहिलं. त्यावेळेस म्हणले, तू का म्हणे त्यांचा देव सर्व भार, सगळा भार देवावरती टाकावा. हो नि कामार. हो, स्वतः कामार भगवंत स्वतः आपल्या दासाचाही दास होतो आणि भगवंत आपल्या भक्तीच्या जोरावरती त्याची सगळी कामं करून घेऊन जातो. मला सांगाव, अर्जुनानं किती प्रॉपर्टी देवाला दिली असेल, भगवान श्रीकृष्णाला अर्जुनानं किती काय दिलं असेल देवाला, का भगवान परमात्मा जो जगाचा बाप आहे तो अर्जुनाच्या घरी कशासाठी होता, घोडे.
हे काय नाही, घोड्याची स्वच्छता करण्यासाठी होता. मला सांगा, जगामध्ये एवढे श्रीमंत लोक आहेत, एखाद्यानं देवाला काही द्या, देव आपल्या घरी राहील का? राहायचा सोडा, आपल्या स्वप्नात सुद्धा यायचा नाही. तर घोड्याचा खरारा करायची लांबची गोष्ट आहे. पण अर्जुनाच्या अंतःकरणामधला शुद्ध भाव, अर्जुन हा देवाचा निस्सीम भक्त आहे. आणि ज्यावेळेस निस्सीम भक्तासाठी काहीही काम करण्याची जरी जरूरत लागली तरी भगवंत ते काम केल्याशिवाय, आपल्या भक्तीमध्ये भगवंत बांधलेला असतो आणि भगवंत ते काम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होवनिया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजाता दुरी दवडिता ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आपली